राहुल सोलापूरकर विरोधामध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती राहुल सोलापूरकरच्या कोथरूडमधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता पुण्यामधील कोथरूड विभागामध्ये जी लक्ष्मी कवच सोसायटी आहे त्याच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। त्याला कारण असं आहे की अभिनेते राहुल सोलापूरकर हे या सोसायटीमध्ये राहत आहेत। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल अनेक हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या। त्याबाबत राहुल सोलापूरकर हे टीकेचे धनी झाले होते आणि त्याच्यामुळे इथे जी लक्ष्मी कवच सोसायटी आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर इथे मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आला होता। आणि त्यासोबतच आता जे जितेंद्र आव्हाड आहे त्यांनी देखील त्यांचा अजून एक व्हिडिओ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं एक जे वक्तव्य आहे ते त्यांनी समोर आणलेलं आहे। त्याच्यामध्ये देखील आक्षेपार्ह असं वक्तव्य समोर आल्यामुळे आता पुण्यामधल्या ह्या लक्ष्मी कवच सोसायटीच्या बाहेर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। आज आंबेडकर अनुयायी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातल्या ज्या काही प्रेमी आहेत संघटना आहेत त्यांनी इथे येऊन धडक देण्याचं सूचित केलेलं आहे आणि त्यानुसार आता इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आणि कोथरूड विभागातल्या या लक्ष्मी कवच सोसायटी बाहेर अशा पद्धतीने आपल्याला पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो दिसून येतोय। कोणत्याही क्षणी इथे आंबेडकर अनुयायी येतील आणि ते लक्ष्मी कवच सोसायटीमधील त्यांच्या या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करतील अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे या सोसायटीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता हे जे अभिनेते राहुल सोलापूरकर आहेत त्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आता चर्चेत आलेले आहेत आणि एकूणच ही जी सोसायटी आहे त्या बाहेर हा जो बंदोबस्त आहे तो देखील याच्यामुळे चर्चेत आलेला आहे। आणि एकूणच आता जी काही घटना समोर येते त्याच्यानुसार आपल्या लक्षात येतं आहे की इथे जी आंबेडकर अनुयायांनी आता इथे येऊन निदर्शनं करण्याची जी काही घोषणा केलेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आता हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। मात्र आता हे आंबेडकर अनुयायी इथे येतील का आणि अशी निदर्शनं करतील का याला वेगळं काही स्वरूप प्राप्त होईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।